पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ए मम्मी, दीप्या कुठे आहे? दीप्या, 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 वा मस्त चाललंय दीप्या। तोंडावर पुस्तक घेऊन फोन खेळतोयस व्हय? उठ 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 उठ। अगं दिदे, मी अभ्यासच करत होतो। ती फोन मध्ये पण अभ्यासच बघत होतो। असे व्हय? बरं दीप्या, ऐक ना, मला एक प्रश्न पडलाय, मला काय करू कळत नाही रे। बघ दिदे, तर मला माझ्या फ्युचरचं टेन्शन आहे। तुम्ही सांगताय म्हणून मी अभ्यास करत बसलोया, त्याच्यामुळे माझं फॉलोअर्स कमी झाली ती। आणि त्यात तुझं कुठं, मला नाही जमत, मला वेळ नाही। दीप्या, नाटक करू नको हा। ऐक की, अरे खरंच मला एक प्रश्न पडलाय, आपण स्वप्नील सरांकडे जायचं का? हे दिदे, तू काही एडीबिडी झाल्यास का काय? तुला माहित आहे ना, मागच्या वेळी तू सरकारच्या घरी गेलतीस, त्याच्या बायकोनं आपल्या घरात येऊन राडा घातलेला, आठवतंय ना तुला? अरे हो दीप्या, पण त्या टायमाला त्यांनी वाद घातला होता ना। आता खरंच मला अभ्यासाचं विचारायचंय, पण ते स्मिता कदमचं काहीच नाही बघ, म्हणून तर तुला सोबत घेऊन चालल्या। काही झालं तर तू असशील की सोबत, चल ना। नाही नाही, मी नाही। अगं दिदे, ती सरकार दिसायला डेंजर आहे, त्याचा आवाज जरी आला तर मी पळून जाईन, मग मला नेऊन काय उपयोग? मी तर म्हणतोय तू पण जाऊ नको, विषय संपला। कुणाला कुठे जायचंय? अगं बघ ना, तिला त्या सरकारच्या घरी जायचं आहे। कशाला जातेस? नको जास, बस घरी। मला अभ्यासाचं विचारायला जायचंय स्वप्नील सरांना। अभ्यासाचं आहे वय, मग जा की। याला म्हणते चल, तारडतोय। ती पद्धत जा, रडायचं नाही लढायचं। हे चकुले, तुझ्या शाण्या माणसं डायलॉग मारू नको बरं का। तुला कळतंय का, मम्मी चिडल्या आणि मम्मीला जर कळलं ना ती सरकारच्या घरी गेल्या, तर मग ती रागानं फुगल आणि फुटल फाड दिशी। मग तू इथं बसून काय करणार आहेस? मम्मीला कळणार नाही याची काळजी तू घे। किती दिवसाचं फुकट बसून खाणार आहेस? काहीतरी काम कर। हे चकुले, डोंट, हे ते काय असतंय ते त्याला सांग समजून। दीदी चल ग, तू मी येते तुझ्या संग। हे जर जाऊ दे, आणि मम्मी जर काय विचारलं तर? काय, कोण कुठं चाललंय? ते काकी, माझ्या जरा मम्मीकडे जाते, माझं जरा महत्वाचं काम होतं। दीदीला घेऊन जाऊ का? जा, ठरवा तुमचं तुम्ही, कुठं जायचंय तिकडे जा, मला नका विचारू। अगं बघितलं का, आताच कसं चिडलं या। फुटायची शेवटची छेड आहे बरं काही। तुम्ही ऐका माझं, तुला कुठला प्रश्न अडलाय सांग मला, मी 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 देतो, सांग सांग। दीप्या, तू दाखव मला, मी सांगतो म्हणलंय ना, दाखव। बर, कुठे गेला? हा सर, हे घ्या। हे हा प्रश्न आहे ना, याचं उत्तर हवंय, सांग। सोपा येऊ प्रश्न। दिदे, हे प्रश्न लय डेंजर आहे, तू लवकर स्वप्नील सरांकडे जा। माझ्या माहितीनुसार फक्त स्वप्नील सर प्रश्न सोडवणार आहेत, जा। आणि मम्मीचं अजिबात टेन्शन घेऊ नको, मी बघतो। दीप्या डॉन, पब्लिक ऑन। फुले, चल पटकन जाऊ। हा चल चल चल। तुम्हाला सांगितलं तेवढं करा। अहो पण काय झालं की आता एवढं सगळं, आणखी काय? पण कसं दिसतंय ते? कुणाला कसं दिसतं? कोण येणार आपल्या घरात बघायला? अहो पण घरात अर्णव आहे, ते लहान लेकरा पुढं त्याला काय कळतंय? हा, आजवर कधी बोललाय का त्यो? आणि आज बरं तुम्हाला तुम्ही काय तर बोलू नका बरं का, झाला एवढा तमाशा लय झालाय। जे काय लागतंय ते करू आपण, पण यापुढे तिचं नुकसान मी अजिबात होऊ देणार नाही। आप्पे, अगं काय काम होतं का तुझं? ते स्वप्नील सरांना मला जरा अभ्यासाचं विचारायचं होतं, एक शंका आली होती। असं होय? हाय किती आत? स्वप्नील, अरे स्वप्नील, बाहेर ये जरा। ते अपर्णा माने आले बा तुझ्याकडं। आणि बर का आप्पे,
आज तुझे आभार मानाव तेवढे थोडेच आहेत बघ. अगं तुझ्यामुळं आज माझ्या बहिणीवर उपचार होत आहेत. होय तर आता बरं वाटतंय ना त्यांना? काही दुखत नाहीये ना? बरी आहे, परत काय नाही. डॉक्टर म्हणले की 1-2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. सुजय आहे की तिच्या बरोबर? सरकार नाही म्हणजे तुम्हाला माझं पटत नसेल, माझा राग येत असेल, पण तुम्ही आता परत त्यांना कोंडून नका घालू बघा. आणि त्यांच्या जीवावर बेतल असं काहीच करू नका. तू माझं डोळंच उघडलंस. स्वप्नील, अरे अपर्णा तू. सर मला ना ते पॉलिटिक्सचं तुम्हाला जरा विचारायचं होतं. एक शंका होती हो. जा 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 आज जा. सोप्या बसा जा. ये आत ये. चल. हो तुम्ही आता उगाच काय बोलू नका बरं का. ती पोरगी कसली आहे माहिती आहे ना तुम्हाला? आत्ताच्या आत्ता थोपट रांगवास वाटलं होतं तिचं. तिनं घरात परत पाऊल ठेवलं त्यावेळेसच आमचं. जाऊ दे, बाहेर जाऊन येतो आम्ही जरा. बघा ही घाण कशी लवकरात लवकर या घराबाहेर जाईल ना ते बघा. अर्णव कुठे हो? अर्णव आहे की. अगं काय झालं, सकाळी झाडावरनं पडला, पायाला लागले जरा त्याच्या. लय लागलंय का? थोडंच लागले, पण आत्ता झोपलाय तो. मी आले. काय शंका आहे तुझी? सर हे बघा, हे आतमध्ये स्मिता कदम आहे का नाही ते कळायला हवं. अपर्णा हे इंटरनॅशनल पॉलिटिक्स गुंतागुंतीचं आहे या ठिकाणी. तेच मला कळत नव्हतं म्हणून म्हणलं तुम्हालाच विचारावं. माझ्याकडे एक पुस्तक आहे, म्हणजे आत्ता नाहीये, क्लासवर आहे. ते एकदा वाचून घे तू. अप्पी दीदी मला शिवला आलंय. अगं चकुले, अगं आता इथं कुठं, आपण घरी जाऊ. हा अगं नाही नाही, तिला जायचं असलं तर जाऊ दे, इथे समोरच आहे. चल येते. चल चकुले इथं आहे बघ. जा, मी आहे बाहेर. हा झालं. झालं. हात धुतलेस? हो. चला सरांना काय म्हणायचं? थँक्यू सर. वेलकम. सर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा ते पुस्तक आणून द्या मला, म्हणजे मी वाचून ठेवेल. हो तसंच करूया आपण. आणि मला काय वाटतंय, ते पुस्तक वाचल्यावर तुझी ही जी शंका आहे ना ती सगळी दूर होईल. आणि नाहीच झाली तर मी आहेच या ठिकाणी. हो सर, थँक्यू. हो. आणि अभ्यास कसा चाललाय? हे पूर्व परीक्षा जवळ आली बरं का. हो सर, चांगलं चाललंय आता. सर येऊ का? हा ये. चल चकुले येते सर. काकी येतो आम्ही. हा अरे चकुली अप्पी इकडं. अप्पी दीदी जरा शंका आली होती म्हणून ती आली होती. कसली शंका? अभ्यासाची शंका होती जरा. स्वप्नील सरांना विचारायचं होतं. शंका सॉल्व झाली ना? हो. चहा बी काय घेतला का नाही तुम्ही?
तुम्ही वहिनींच्या आजचा लाडू खाऊन बघा, आमच्या बेसनाचा लाडू. चकुले तू एक लाडू खाच. लाडू कुठं आणलं ग काकी? आहो नको, खरंच नको. घरी लई कामं पडलेत, निघतो आता. हायवे पडली का नाही तुझी? कर हळूहळू शिकल जरा. वेळ मिळाला की घे बोलून मग मामींशी आणि अक्कांशी. काय येतो आम्ही. हा चल. का येऊ सोडून पटकन? नाही नको. गाडी बसायला असते माझ्या अजून. साधी आहे पोरगी गे. काके सकाळच्या विषयानंतर नॉर्मल आहे ना सगळं? हा हाय, शांत आहे सगळं. सरकार आणि सुजा गेले ना हॉस्पिटलला त्याला घेऊन. तू जा की आवर. अरे काय आहे? मी ड्युटीला गेलो तेव्हा काय म्हणले? आत्याला दवाखान्यात घेऊन जाणार ना? हे काय मग? हे सगळं नुसतं सांगायला असतं अर्जुन. तू गेलास आणि सरकार अहो काय करताय? कुणी एक शब्द बोलणार नाही. सरकार तिला दवाखान्यात न्यायला पाहिजे. खरं तर काय करताय? बघवत नसेल तर घराबाहेर जायचं कायमचं. बस झाला आता. अहो पण एक शब्द बोलणार नाही, एक शब्द. सुजा काढ साखळी. दोन्ही हात बांध. अशी बांध पण बाहेर गेलीच नाही पाहिजेत. कायमची. उद्या काही जरी झालं तरी ही साखळी निघाली नाही पाहिजेत. काय जरी. दादा रे याला काय अर्थ आहे? स्वतःच्याच घरात स्वतःच्या सख्ख्या बहिणीला असं जनावरासारखं बांधून ठेवलंय. मी गप्प बसणार नाही. मला अजिबात अडवायचं नाही. सर्व तुला दादा. आई भाऊजी, अहो सरकार आले तर परत दांगा होईल. दादा आई बोलू नको अजिबात. दादा अर्जुन काकी काय आहे? मग अशी कुठं बोललीस ना माझ्याशी की हिला दवाखान्यात घेऊन गेलेत म्हणून? सुजान सरकार. अरे आता सरकारांच्या पुढे काय मी बोलणार. तुम्हाला कोणाला बोलता येत नसेल ना तर मी बोलणार. पण मी गप बसणार नाही दादा. बाजलो गप बसणार नाही. बसावं लागल. गप बसावं लागल. सरकार काय आहे? सरकार म्हणजे मगाशी तुम्ही नाटक करत होतात. पिऊ वहिनीच्या घरी पण आणि मगाशी इथं आल्यावर पण नाटकच करत होतात. मला अक्कल शिकवायची नाही. आपली सख्खी बहीण आजारी आहे. तिला दवाखान्यात घेऊन नाही गेलं तर ती तडफडून मरल हे माहित असून पण तुम्ही तिला दवाखान्यात घेऊन नाही गेला. अहो विसरला का काय सरकार? तुमची सख्खी बहीण आहे ती. आवाज खाले. काय झालं नाही तिला? जगतीच आहे ना इतकी वर्ष. म्हणूनच आतमध्ये डांबून ठेवली आहे आणि आजारी पडली आहे ती. आणि एक दिवस अशीच पडून सडून. अर्जुन काय चुकीचं बोललोय मी काके? काय चुकीचं बोललोय?
म्हणूनच डांबून ठेवले ना तिला साखळीला बांधून. ही घर आहे माझं, ही घर आहे. हो हेच घर आहे, हे तुझंच घर आहे, हे ते घर आहे. जिथं चूक झाली ना तर भरपाई द्यावी लागते. काका, आज सरकार नाही काका म्हणतोय. नाही हाय तुम्ही सरकार, पण त्याआधी तिचे सख्खे मोठे भाऊ आहे हो. सुजाचे स्वप्नील दादाचे वडील आहे तुम्ही, हारूचे आजोबा आहे, माझे काका आहे. आणि हे आपलं घर आहे हो सरकार, घर. गोकुळावानी घर आहे, अख्ख्या गावाला हेवा वाटेल असं. तुम्ही म्हणता ना तुमच्या रक्ताने उभं केलं हे ते घर आहे. आणि ह्याच घरात स्वतःच्या सख्ख्या बहिणीला असं जनावरासारखं साखळीने बांधून ठेवलंय. ऐकायलाच किती खान वाटते. मला शहाणपणा शिकवायचा नाही. हे घर माझं आहे आणि इथं फक्त आणि फक्त माझा कायदा चालणार. काय कमी केलं त्याला आजवर? काय कमी केलंय मी तिला? खाती पिते ना ती. आणि राहिला भाग तिचा बाहेर जाण्याचा. ज्यावेळी ती बाहेर गेली ना, तिनं फक्त माझ्याच नाही माझ्या मागच्या सगळ्या पिढीने जेवढं मिळवलं ना तेवढं धुळीला मिळवलंय. अहो झालं किती सरकार आता? झालं गेलं. 20 वर्ष झाली त्या गोष्टीला. 20 वर्ष. अजून किती दिवस तेच उघडत बसायचं? मी तुमचे हात जोडतो सरकार, थांबवा हे सगळं, संपवा. ए अर्जा, अरे काय नाटकं लावली ही? काय होणार नाही तिला, आणि झाल्यावर बघू काय करायचंय ते. अरे तुझ्या तवर येळ निघून गेले असेल रे. काय होत नाही तिला. मी यावेळी गप्प बसणार नाही. वाटलंच होतं मला, वाटलंच होतं की तू असं वागणार म्हणून. तुझ्या ही साखळी, ही साखळी आपल्या घरातल्या त्या दुसऱ्या व्यक्तीसाठी आहे जो या सरकारवर नामुष्कीची वेळ आणल. राहिला भाग त्या आप्पीचा. तिचं काय करायचं ना ते माझं मी बघतो. अर्जा, म्हणून सांगतोय गप बस, नाही तर ही साखळी तुझ्यासाठी तयार आहे. ए सुजा, आधी माझ्याकडे नीट बघ, विचार कर आणि मग बोल. काकी, स्वप्नील दादा काय आहे? त्या असल्या साखळ्या बिकड्या आपल्या घरात? हा? आणि सुजया, तू एवढा नालायक असशील ना असं वाटलं नव्हतं मला. ती आत बांधून ठेवली ना, ती तुझी सख्खी आत्या आहे. तुझ्या माझ्यासारखं मन आहे तिला, भावना आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की माणूस आहे, जनावर नाही. आणि एका माणसाला असं जनावरासारखं वागवणं मला पटणार नाही, मला सहन बी होत नाही. मी सोडवतो तिला आत्ताच. एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर विण्याचं काय होईल याचा विचार कर. जेव्हा तो हे बघल की तुला खोलीत साखळीनं बांधलाय. अरे 4 दिवस तू बाहेर गेला होतास तर तुझ्या धक्क्यानं बीपी वाढला होता, त्याचा चक्कर येऊन पडला होता तो घरात. मग असं बघून काय होईल याचा विचार कर जरा. आता तर डायरेक्ट. ए सुजया, डायरेक्ट काय डायरेक्ट? आवाज खाली. या घरात फक्त एकाचाच कायदा चालत होता, चालतोय आणि चालणार. तो म्हणजे या सरकारचा.